छत्रपती शाहू महाराज यांच्या कारकिर्दीमध्ये या किल्ल्याला खूप मोठं वैशिष्ट्य होतं। या किल्ल्यातून स्वराज्याचा कारभार चालवला जात होता। या किल्ल्यावरती आपण आलेलो आहोत आणि आता ज्या ठिकाणी आहोत ते श्री मंगळाई देवीचं मंदिर आणि याच इथं हा जो बुरुज आहे तो मंगळाई देवीचा बुरुज। महाराणी ताराराणी साहेबांनी कारभार पाहिला, पण त्यावेळी वैशिष्ट्य एक वेगळी पद्धत, एक नीती वापरली जात होती। स्वराज्यामध्ये सैन्य बल कमी होतं तरी सुद्धा औरंगजेबाच्या 4-5-6 लाख सैन्याविरुद्ध आपले सैन्य लढत होते। मग कसे लढायचे? किल्ला 3-4 महिने लढवायचा, किल्ल्यावरचा धान्य साठा, दारुगोळा कोठार जोपर्यंत भरले तोपर्यंत किल्ला लढवायचा। किल्ल्यावरचं सगळं साहित्य संपत आलं की आपले सैन्य काय करायचे? किल्ला खाली करायचे आणि औरंगजेबाच्या सैन्याच्या ताब्यात द्यायचे। औरंगजेबाच्या सैन्याने हा किल्ला कोणताही किल्ला ताब्यात घेतला की तो त्याचे सैन्य दुसऱ्या किल्ला ताब्यात घ्यायला जायचे। मग त्यावेळी आपले सैन्य काय करायचे? त्यांनी दारुगोळा कोठार, धान्य कोठार भरून ठेवले की आपले सैन्य पुन्हा त्या किल्ल्यावरती आक्रमण करायचे आणि धान्य कोठार भरलेला किल्ला परत आपले स्वाधीन करून घ्यायचे, ताब्यात घ्यायचे। अशा पद्धतीने 7 वर्ष औरंगजेबाशी झुंज चालू होती।